कानपूर, उत्तर प्रदेश. एका साध्या घरात सुरू झालेली प्रेमाची गोष्ट अवघ्या 4 महिन्यातच इतक्या भीषण टोकाला जाईल याची कुणालाही कल्पना नव्हती. 24 वर्षाचा सचिन सिंग भदौरिया आणि 22 वर्षाची श्वेता सिंग दोघांनी कुटुंबाच्या विरोधात उभं राहत कोर्ट मॅरेज केलं, कारण त्यांना वाटलं होतं की प्रेम सर्व अडथळे पार करू शकतं. सुरुवातीचे दिवस स्वप्नांसारखे होते. नवीन आयुष्य, नवीन घर, भविष्याबद्दल योजना. पण या स्वप्नांच्या आत कुठेतरी संशयाची सावली हळूहळू दाटत होती. सचिनच्या मनात श्वेताबद्दल शंका निर्माण होऊ लागल्या. ती कुणाशी बोलते, फोनवर कोण असतं, बाहेर का जाते, प्रत्येक प्रश्नामागे अविश्वास दडलेला होता. प्रेमाचं रूप हळूहळू पाळतीत बदलू लागलं आणि नात्यातील मोकळेपणा संपत गेला. श्वेतासाठी हे नातं गुदमरावणारं होतं, तर सचिनसाठी संशय रोज नवा आकार घेत होता. नमस्कार, मी तन्वी सुनील आणि आपण पाहत आहात थेट वास्तव. 4 महिन्यांच्या या लग्नात वाद रोजचे झाले होते. शेजाऱ्यांना अनेकदा घरातून भांडणाचे आवाज ऐकू येत, पण नवरा बायकोचा आहे असं म्हणून सगळे दुर्लक्ष करत. मात्र आतमध्ये परिस्थिती अधिकच बिघडत होती. श्वेताच्या चारित्र्यावर बेवफाईचा संशय असल्याचं सचिन वारंवार बोलत असे, पण त्यांच्याकडे कोणताही ठोस पुरावा नव्हता. तरीही त्याच्या मनात निर्माण झालेला संशय इतका खोलवर गेला होता की तो वास्तव आणि कल्पनेतला फरकच विसरू लागला. श्वेता प्रत्येक वेळी स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होती, पण संशयाने अंध झालेल्या मनाला हे मान्य नव्हतं. आणि मग आली ती रात्र, ज्या रात्री सगळं संपलं. त्या रात्री दोघांमध्ये पुन्हा एकदा जोरदार भांडणं झाली. आरोप, प्रत्यारोप, राग, असहाय्यता यांचा स्फोट झाला. शब्दांचे भांडण केव्हा हिंसेत बदललं याची जाणीव होण्याआधीच परिस्थिती हाताबाहेर गेली होती. पोलीस तपासानुसार बेवफाईच्या संशयातून संतापलेल्या सचिनने श्वेताचा गळा घोटला. काही क्षणातच तिचं आयुष्य संपवलं. घरात अचानक भीषण शांतता पसरली. ती शांतता जी ओरडण्यापेक्षा अधिक भयानक असते. प्रेमासाठी घर सोडणारी, नवं आयुष्य सुरू करणारी श्वेता त्या भाड्याच्या घरातच कायमची शांत झाली. पण या संपूर्ण घटनेतील सर्वात धक्कादायक वळण इथून पुढे येत गेलं. खून केल्यानंतर सचिन पळून गेला नाही. त्याने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्नही केला नाही किंवा स्वतःला वाचवण्यासाठी कुठलीही योजनाही आखली नाही. उलट तो थेट महाराजपूर पोलीस चौकीत गेला. पोलिसांसमोर उभं राहून त्याने थेट सांगितलं, मी माझ्या पत्नीची हत्या केली आहे. एका वाक्यात त्याने स्वतःच्या आयुष्याचा, भविष्याचा आणि एका तरुणीच्या जगण्याचा शेवट जाहीर केला. क्षणभर पोलिसांनाही विश्वास बसला नाही, पण सचिनच्या चेहऱ्यावर पश्चातापापेक्षा एक विचित्र शांतता होती, जी या गुन्ह्याची भीषणता अधिकच वाढवणारी होती. पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेतलं आणि त्यांच्या सांगण्यानुसार भाड्याच्या घरात पोहोचले. घरात तपास केला असताच श्वेताचा मृतदेह आढळून आला. सीन ऑफ क्राईम पाहताच सगळ्यांना धक्का बसला. एका छोट्याशा घरात नव्या संसाराच्या स्वप्नांमध्ये मृत्यू इतका जवळ उभा असेल असं कुणालाही वाटलंही नव्हतं. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आणि संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं. शेजारी हादरले होते, कारण कालपर्यंत हसत खेळत दिसणाऱ्या जोडप्याची कहाणी इतक्या भीषण शेवटाला पोहोचली होती. चौकशीत सचिनने स्पष्टपणे कबूल केलं की त्याला पत्नीवर बेवफाईचा संशय होता आणि याच कारणावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत गेले. हाच संशय, हाच अविश्वास आणि हाच राग हळूहळू त्याच्या मनाला साठत गेला आणि अखेर एका क्षणी त्याचा स्फोट झाला. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. कायदा आपलं काम करेल, आरोपीला शिक्षा मिळेल. पण या सगळ्यात एक प्रश्न कायमच अनुत्तरित राहतो. जर संशय वाढत असलंच, वेळेत ओळखलं गेलं असतं तर मदत मिळाली असती, तर कदाचित आज श्वेता जिवंत असती. कानपूरची ही घटना केवळ एक क्राईम स्टोरी नाही, ती प्रेम, संशय आणि मालकीभाव यांच्यातील धोकादायक सीमारेषा दाखवते. प्रेमाच्या नावाखाली पाळत ठेवणं, जोडीदाराच्या स्वातंत्र्यावर बंधन आणणं आणि त्याला संशयाच्या कचाट्यात अडकवणं, हे सगळं हळूहळू हिंसेकडे नेतं. आज ही घटना कानपूरमध्ये घडली, उद्या ती कुठेही घडू शकते, कारण जिथे विश्वास संपतो, जिथे नातं नाही तर धोका उभा राहतो. आणि एका रात्री, एका क्षणात संपूर्ण आयुष्य कायमचं बदलू शकतं. एका क्षणात संपूर्ण आयुष्य कायमचंच बदलून जातं. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.